मेडिकलमधून 40,000 लंपास तर दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न फसला. बाळापूर तालुक्यातील घटना. तालुक्यात 2 दिवसात एका ठिकाणी 40,000 रुपये लंपास केल्याची घटना तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला असल्याचं उघडकीस आलं असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 4 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बाळापूर शहरातील अकोला नाका परिसरातील मनीष मेडिकल अँड जनरल स्टोअर्स दुकानाचे शटर खालील भाग तोडून मेडिकलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सकाळी मेडिकल उघडण्यासाठी आलेल्या मेडिकल मालकांच्या निदर्शनास आलं तर मेडिकलमधून रोकड किंवा इतर माल लंपास केला नसल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मागील 1 वर्षात याच मेडिकलमध्ये 2 वेळा चोरीच्या घटना उघडकीस आल्या तर गतवेळी मेडिकलमधून 35,000 रुपये लंपास केल्याची घटना समोर आली होती. तसेच दिनांक 5 जून रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील वाडेगाव येथील माऊली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स दुकानाच्या स्वेटरचं कुलूप तोडून मेडिकलमधून 40,000 रुपये लंपास केल्याची घटना सकाळी दुकान मालक यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे 2 दिवसात तालुक्यातील वाडेगाव व बाळापूर शहरात समोर आलेल्या घटनेमुळे नागरिकांच्या तसेच व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उजेडात आलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. झालेल्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनकडे दिली असल्याची माहिती समोर आली. सत्यशोधक न्यूज चॅनलकरिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. काल 10:30 वाजता मेडिकल बंद करून हा घरी गेला. आकाश देवकते आहे, माऊली मेडिकल याचं शॉप आहे. काल हा 10:30 वाजता इथून जेवण करायला घरी गेला आणि सकाळी आला तर अशी घटना घडली की कुलप याचे फोडलेले होते आणि 40,000 रुपये यांनी काल गल्ल्यात ठेवले होते आणि ते पाहिलं तर गल्ला फुटलेला होता आणि 40,000 रुपये कॅश नव्हती त्याच्यात. पोलीस चौकीतून कोणी आलं होतं? हो, पोलीस चौकीतून साहेब आलेले होते. कंप्लेंट दिली? नाही, कंप्लेंट नाही केली. कंप्लेंट करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.